नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे बद्दलचे एक अपडेट बघणार आहोत। 12 जिल्ह्यातील तालुकानिहाय गावांची यादी आली आहे। संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। समृद्धी महामार्गाचे यश आणि भविष्यातील फायदे लक्षात घेऊन राज्य सरकारने आणखी एक सुपर एक्सप्रेसवे बांधण्याचा निर्णय घेतला आहे, ज्या अंतर्गत नागपूर ते गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्ग बांधकामासंदर्भात आढावा बैठक घेतली। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते। MSRDC ने या शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट म्हणजे संरेखन अखेर निश्चित केले आहे। या अलाइनमेंटनुसार शक्तीपीठ मार्ग आता 760 किलोमीटर ऐवजी 805 किलोमीटर लांबीचा असणार आहे। MSRDC ने अलाइनमेंट अंतिम करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे। तर दुसरीकडे या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा म्हणजेच DPR तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे। संरेखन आणि आराखडा शक्य तितक्या लवकर मंजूर करून MSRDC ने प्रयत्न करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। नागपूर आणि गोवा दरम्यान बांधण्यात येत असलेला शक्तीपीठ एक्सप्रेसवे महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी या 3 शक्तीपीठांना जोडणार असून मार्ग तुळजापूर, माहूर, अंबेजोगाई शक्तीपीठ, कोल्हापूर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, नांदेड साहिब, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गंगापूर आणि औदुंबर या तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार आहे। या महामार्गाच्या उभारणीसाठी 86,000 कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे। यापूर्वी 4 राष्ट्रीय महामार्ग गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून आता आणखी एक राष्ट्रीय महामार्ग जाणार असून या महामार्गामुळे मोहोळ तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाची संख्या आता तब्बल 5 इतकी झाली आहे। शक्तीपीठ एक्सप्रेसवे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गाच्या संपादित क्षेत्रात मोहोळ तालुक्यातील क्षेत्रांचा समावेश होत असल्यामुळे मोहोळ तालुक्याची दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी कनेक्टिव्हिटी आता आणखी अधोरेखित होणार आहे। यापूर्वी मोहोळ तालुक्यातून मुंबई ते हैदराबाद, मोहोळ, पंढरपूर, बाळंदी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि विजापूर असे 4 महामार्ग गेले आहेत। 2029 च्या अखेरीस पूर्ण होऊ शकणारा हा महामार्ग राज्यातील 3.5 शक्तीपीठांपैकी 3 शक्तीपीठांना जोडणारा असल्याने याला शक्तीपीठ महामार्ग म्हणून संबोधले जात आहे। हा महामार्ग MSRDC कडून पूर्ण होणार असून या महामार्गाच्या पूर्णत्वासाठी सध्याचे सरकार युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे। या महामार्गासाठी मोहोळ तालुक्यातील मसले, चौधरी, डिकसळ, भोयरे, घाटणे, मोहोळ, पोखरापूर, तांबोळे, सौंदणे, टाकळी, सिकंदर यासह अन्य गावातील क्षेत्र संपादित होणार आहे। दळणवळणाच्या सोयी सुविधांच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रात अव्वल ठरत आहे। रेल्वे मार्गांचेही विस्तृत जाळे झाले असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला झपाट्याने चालना मिळत आहे। सप्टेंबर 2022 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प नागपूर गोवा द्रुतगती मार्गाची घोषणा केली। तर महाराष्ट्र सरकारने 23 ते 24 या आर्थिक वर्षांसाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने ग्रीन एक्सप्रेसवेला मंजुरी दिली आहे। मित्रांनो, तब्बल 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे। राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जाईल। पुढे तो गोवा महाराष्ट्र हद्दीला जोडला जाणार आहे। या प्रकल्पाचा तांत्रिक व वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार करण्याबाबतचे निर्देश राज्य रस्ते विकास महामंडळास यापूर्वीच दिले आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।